येते 1-2 दिवसात आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. हे जे ते मंडळासाठी आणि इकडे जे चालू आहे ते सगळे बुक. बाहेर आम्हाला तसलं झंझट मारीच नाही. इकडे मटेरियल आणायचं आणि तिकडे मटेरियल आणायचं, सगळं मटेरियलच नसतं गोडाऊन मध्ये. बघा नुसतं मटेरियल. आता ह्या मटेरियल पासून डेकोरेशन एक्झॅक्ट कसं होतंय ते तुम्हाला नुसतं ह्याच्या थ्रू दाखवणार आहे. म्हणून काय मंडळी स्ट्रक्चर उभा करून झालेलं आहे आणि आता फक्त त्याला घ्यायची. इथं असं एक आपला एल शेपचा पट्टा येईल. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि बाय द वे आजच्या व्लॉगचं कारण तुम्हाला कळलेलंच असेल. येते 1-2 दिवसात आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात आपण यावर्षी पण बाप्पांचा आगमन सोहळा पार पाडणार आहोत. तर मंडळातल्या बाप्पांची पण तयारी चालू आहे, आपल्या कामांची पण तयारी चालू आहे आणि आपल्या घरातल्या बाप्पांची पण तयारी त्याच जोमात चालू आहे. त्याच कारणामुळे गोडाऊनला आलतो. कुठले कुठले सेटअप आपल्याला घरी घेऊन जायला मिळतात आणि कुठले कुठले अवेलेबल आहेत ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि मंडळात कुठला सेटअप लागणार आहे ते पण तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवतो. आणि घरचं सगळं डेकोरेशन कसं होणार आहे ते पण बघण्यासाठी स्टेट येऊन आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. सो तर मंडळांनो हा सेटअप. ओ बाबा, बाबा सारखा की बाबा मागचा सेटअप दाखवू द्या. तर हा जो सेटअप दिसतोय तो एक सेटअप बुक, हे पण एवढं बुक, ते पण तेवढं आणि जवळपास सगळंच गेलेलं आहे. गोडाऊन मध्ये आता घरी काय न्यायला सापडते ते असं शोधावं लागेल जसं की भारतात आपण दाऊदला शोधतोय. बारक्या बेस पासून ते मोठ्या पाईपपर्यंत सगळे डेट बुक आहेत. आता बघूयात घरी काय न्यायला भेटतंय. सो स्टे ट्यून गाईज, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब आणि तुम्हाला डेकोरेशनचे असं स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकतो सगळ्या चॅनलवर, बघत राहा. काय म्हणला? राहिलंच नाही काय नाही येतो. सो तर हे जे ते मंडळासाठी आणि इकडे जे चालू आहे ते सगळे बुक. बघूयात आता घरी तोडकं मोडकं बघ ना, घरी काहीतरी न्यायला. तिथलं त्रिशूळ घेऊन जातो आणि बाकीची काही फुलं राहिलेली असते ती थोडीफार बघूयात कसं काय होतंय. नुसती फुलं. बाहेर आम्हाला तसलं झंझट मारीच नाही. इकडे मटेरियल आणायचं आणि तिकडे मटेरियल आणायचं, सगळं मटेरियलच नसतं गोडाऊन मध्ये. इथले बेस उचल 4 सगळे बेस बुक असले तरी घरी बेस लागणं कंपल्सरी आहे. सो तर मंडळांनो घरात लागण्यापुरतं तेवढं डेकोरेशन घेतलेलं आहे. आता बघू अजून किती काय कसं लागतंय. बाकीचं पण घ्यायचं होतं आपल्याला, पण विषय काय आहे सगळे म्हणजे तारखा बुक झालेले आहेत आणि सगळे पार स्टँड पासून बेस पासून मोठ्या सेटअप पर्यंत सगळंच बुक झालेलं आहे. म्हणजे असा विषय गावभर बॉम्बटन घरात नाही आटाना. म्हणजे सगळ्या गावाचे पार सेटअप लावून झाले, सगळ्या पार होम डेकोरेशन घेतली लोकांची. पण घरी डेकोर करायलाच काय आपल्याला राहिलेलं नाही. पण तेवढंच थोडक्यात मोडकं काहीतरी होतं तेवढं घेतलेलं आहे. सो बघूयात आता घरातलं डेकोरेशन कसं काय होतंय, कशा टाईपचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. मागच्या वेळेस आपण चंद्राचं केलं त्यावेळेस काय व्लॉग करत नव्हतं म्हणून काय त्याच्या मे बी 1-2 व्हिडिओ असतील चॅनलवर. पण आता ह्या वर्षी नेमकं कसं डेकोरेशन करतोय ते बघत राहा आणि बघू फास्टमध्ये सगळं दाखवून देईल. सो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि स्टे ट्यून बघत राहा. बघा नुसतं मटेरियल. आता ह्या मटेरियल पासून डेकोरेशन एक्झॅक्ट कसं होतंय ते तुम्हाला नुसतं ह्याच्या थ्रू दाखवणार आहे. म्हणून काही स्टे ट्यून, कारण की आता फक्त डेकोरेशन बघा तुम्ही. सगळे जहागीरदारीच्या कला तुम्हाला इथं आम्ही प्रदर्शित करणार आहे. म्हणून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि आता नुसतं असल्या झुरमुळ्या फुलं. स्टे ट्यून.
मंडळी स्ट्रक्चर उभा करून झालेलं आहे आणि आता फक्त त्याला फुलं घ्यायची. इथं असं एक आपला एल शेपचा पट्टा येईल आणि मे बी असं इथून कापड बघू ते दाखव रे फोटो. तर थोड्या अशा टाईपचं आपण इथं डेकोरेशन करायचं ट्राय करणार आहे. तर बघूयात, शेवटपर्यंत बघत राहावा, तुम्हाला पण कळून जाईन. आता ह्याला आपण ह्याच्यात कन्वर्ट करू शकतो का नाही. आता एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स सगळा इथं झोकून टाकू. आता असं काय स्ट्रक्चर आहे पहिल्यांदा आणि हे चेरीची वगैरे फुलं त्याला लावल्यावरती कशा टाईपमध्ये त्याचं रूपांतर होतंय. स्टे ट्यून. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. बाय द वे फुलं लय महाग भेटलीत आम्हाला, म्हणजे फुल गणपतीत खर्च करून टाकलाय. चेरीची फुलं 500 रुपयाला गड्डी, ओरिजिनल भेटत नाहीत तेवढे डुप्लिकेट आणलेत. म्हणून सबस्क्राईब करून टाका. फक्त व्लॉग मार्फत आपलं डेकोरेशनचा खर्च जरी निघलं तरी बस पुष्कळे लय झालं आपल्यासाठी. तर मंडळी बघा, मागचं जे सेटअप उभा केलेलं आहे आता त्याला असले पट्टे आम्ही बनवतोय ना, असलं थोडाफार पट्टा बनवून झालेला आहे. आणि अजून असे 1 2 3 4 पट्टे बनवायचे. सगळं डोकं तुमच्या भावाचं आहे. गणपतीचं डेकोरेशन चांगलं करा, तुम्ही पण करा ना, आमच्या पण आयडिया घ्या. आणि तुम्हाला जर घरी जमत नसेल तर आमच्यासारखं लोड तुम्ही घेऊ नका. बिनधास्त डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. स्वतः येऊन तुमच्या घरचं डेकोरेशन करून जातो. पण पैसा लागेल, पैसा बोलते, पैशावर सगळं चालतं. सबस्क्राईब करून टाका. आफ्टर अर्ध्या 1 तासाच्या आतमध्येच आपलं फुलं पण लावून झालेली आहेत. आणि आता जस्ट ह्या साईडने असं एक गुलाबी पट्टा, ह्या साईडने एक गुलाबी पट्टा आणि बाकीचे असे इथं फुलांचे पट्टे येतील. आता एक डायरेक्ट फायनल रिझल्टच तुम्हाला दाखवतो. आणि असं पण जर तुम्हाला करायचं असलं तर घरगुती बिना बेस आणि बिना लोखंडाच्या पाईपाचं असल्या पाईपाचं तुम्ही करून टाका, सोपं पडतंय. तर मंडळी आजच्या पुरतं आपलं तेवढं 30-40% काय काम असेल ते तेवढं झालेलं आहे. आणि आता बघू थोडं राहिलेलं काम उद्या. किती जरी डेकोरेशनची तयारी करायची म्हणलं तरी बाप्पा यायच्या आदल्या रात्रीच आपलं ते कंप्लीट होतं. युनिव्हर्सल लॉ आहे तसंच आपला पण आजच विषय झालाय. म्हणून म्हणलं अजून काय त्यात ॲडिशनल करता आलं तर बघू. आज जेवढं डेकोरेशन झालंय तेवढं मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलंय.
बाकीचं बघू काय असेल ते उद्या. आणि मे बी उद्या आपले डबल व्लॉग येतील. म्हणून अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि तुम्ही म्हणता डबल व्लॉग कसले, तर डबल व्लॉग म्हणजे उद्या नेमका असा विषय की मे बी आपल्या बाप्पांच्या आगमनाचा व्लॉग उद्याच येईल अर्धा तरी किमान. कारण की दरवर्षीप्रमाणेच आदल्याच रात्री आणून ठेवतो. पण बघू उद्या कसं काय नियोजन लागतंय, कसं काय कार्यकर्त्यांची अजून चर्चा व्हायच्या आहेत. मग त्याच हिशोबाने आपलं तरी उद्या एक कामाचा व्लॉग येईलच. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. 70 वेळा सांगून झालेलं आहे. तर डन फॉर द डे आजच्यासाठी एवढंच. आजचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तुमच्या पण अशाच काही इव्हेंट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दरवेळेस नंबर देतोय, एकदा कॉन्टॅक्ट करा. बाकी भेटूयात पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चहा पिऊन झोपा, कॉफी.